आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। धुळवडीचा जल्लोष सर्वत्र, शहरातील रस्त्यावर शुकशुकाट, रंगांची उधळण करीत धुलीवंदन सण साजरा। नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे शहरासह संपूर्ण विभागात धुलीवंदन म्हणजे धुळवड हा रंगाचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला गेला। होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला रंग, गुलाल आणि पाण्याने होळी खेळली गेली असून लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वजण रंगात न्हाऊन निघाले होते। या निमित्ताने सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या असून आरोग्यदायी रंगाचा वापर वाढल्याचे यावेळी दिसून आले। लोकांनी एकमेकांवर रंग आणि गुलाल उधळून वसंत ऋतूचे स्वागत केले। ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळीची राख अंगाला लावून तर शहरात मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत गृहसंकुलामध्ये व आळ्याआळ्यांमध्ये रंग खेळून आनंद साजरा केला गेला। यावेळी रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर दिला गेला असल्याचे दिसून आले। या दिवशी पुरणपोळी यासारखे पदार्थ आवडीने बनवले आणि वाटले गेले। हा सण आपापसातील मतभेद विसरून प्रेम आणि बंधुभाव वाढण्याचा संदेश देतो। भारतीय समाज हा उत्सवप्रिय असून प्रत्येक सण उत्सवामागे धार्मिक व पारंपरिक प्रथा परंपरा आहे। सोमवारी होळीचा सण साजरा झाल्यानंतर मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी सर्वत्र धुळवड तथा धुलीवंदन या सणाला आबालवृद्धांनी रंगांची उधळण करीत मोठा जल्लोष केला। प्रामुख्याने उत्तर भारतीयांचा मानला जाणारा हा सण आता मराठी भाषिक देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असून नागोठाणे परिसरातील उत्तर भारतीयांबरोबरच अन्य भाषिक तरुणांनी देखील धुलीवंदनानिमित्त एकमेकांना गुलाल आणि रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।